तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पा या ठिकाणी विराजमान झालेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र हा भक्तिमय असा या ठिकाणी झालेला आहे। आणि आज आपण आलेलो आहोत भांडूप विधानसभा क्षेत्रात आणि भांडूप विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार अशोकदादा पाटील यांच्या विधानसभा क्षेत्रात आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आणि या विधानसभा क्षेत्रातले जितकी मंडळ आहेत त्या मंडळाचा उत्साह आणि त्या मंडळातल्या कार्यकर्त्यांचा उत्साह आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण या ठिकाणी भांडूप विधानसभा आमदार अशोकदादा पाटील यांच्या घरी आलेलो आहोत आणि त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेऊन आपण सर्व भांडूपमधले जितके मंडळ आहेत या सर्व मंडळांना आपण भेट देणार आहोत आणि जाणून घेणार आहोत भांडूपकरांच्या सर्व मंडळातल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या तसेच सर्व कार्यकर्त्यांचा आणि दादांचा असलेला एक प्रवास आणि जाणून घेणार आहोत की दादांचं त्या मंडळांना लाभलेला दरवर्षीचा गणेशोत्सवामधला सहकार्य आणि सहभाग। धन्यवाद। तर खरं तर आपण आत्ता या ठिकाणी आलेलो आहोत आपले भांडूपचे कार्यसम्राट आमदार अशोकदादा पाटील यांच्या विधानसभेतील जो भांडूप विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यातील सर्वात जुनं मंडळ आहे। 68 वर्ष ते म्हणजेच भांडूपचा राजा, नवसाला पावणारा असा हा आमचा भांडूपचा राजा। आणि आपल्यासोबत भांडूपच्या राजाचे सगळे सहकारी आणि या ठिकाणी कांदेकर साहेब आहेत। तर कांदेकर साहेब, मी तुम्हाला या ठिकाणी विचारू शकतो की 68 वर्ष पूर्ण झालेले आहेत मंडळाला खरं तर, आणि अशोकदादा म्हणजे आपले कार्यसम्राट आमदार, त्यांचं आपल्या मंडळासाठीचं कशा प्रकारचं योगदान राहिलेलं आहे आणि कशा प्रकारचं योगदान असतं? खरं तर या मंडळाला 1958 ला स्थापना झाली आणि अशोक पाटील म्हणजे पाटील साहेब आम्ही म्हणतो किंवा आम्ही त्यांना प्रेमाने दादा म्हणतो। शिवसेनेच्या शाखेच्या समोरच आपला गणपती बसायचा। 50 वर्ष तिथं पूर्ण केल्यानंतर आम्ही इथे येऊन आमचं गणपती स्थापन, त्यावेळेपासून त्यांची जी आम्हाला साथ आहे, आमचे सोबती, आमचे ते कार्यकर्ते म्हणा, आमचे सहकारी म्हणा, आमचे सल्लागार म्हणा, अशोक पाटील आमच्याबरोबर कायमस्वरूपी असतात। त्यामुळे हे मंडळ त्यांना काही नवीन नाही आहे आणि आमचे कार्यकर्ते, एकूण एक कार्यकर्ता त्यांच्या एकदम जवळचा कार्यकर्ता। आणि अशोक पाटील हे नेते नसून एक घरोबाचे संबंध आणि एक मित्र म्हणून आमच्या मंडळाला त्यांचा मोलाचं सहकार्य असतं। ज्या प्रकारे सहकार्य असतं तसंच आता विसर्जन या ठिकाणी गणपती बाप्पाचं थोड्याच दिवसात आपण करणार आहोत, येणार आहे विसर्जन। आणि त्या संदर्भात म्हणजे गेले 28 वर्षापासून अशोकदादा जे आहेत ते आपला छत्रपती शिवाजी महाराज तलाव या ठिकाणी गेल्या 28 वर्षापासून विसर्जनासाठीची प्रत्येक मंडळाला मोफत अशी सेवा ते त्या ठिकाणी पुरवत असतात। तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याबद्दल त्यांना खरोखरच सॅल्यूट आहे आणि गणपती बाप्पाने त्यांना एवढी म्हणजे इच्छाशक्ती दिलेली आहे किंवा जी ताकद दिलेली आहे विसर्जनाची। आम्ही 50 वर्षापर्यंत पवई तलावाला विसर्जन केलं आणि 51 वर्षापासून आम्ही म्हणजे 18 वर्ष आता आम्ही पवई शिवाई तलावाला विसर्जन करतोय। छत्रपती शिवाजी तलावाला विसर्जन इतकं सुंदर आणि प्रचंड मेहनतीने जे त्यांच्याबरोबर सहकार्य, आमचं मंडळी तिथं विसर्जनला असं मदतीला सुंदर असं विसर्जन करतात। म्हणजे त्यांचं ते पट्टा लावणं, गणपती कशा पद्धतीने विसर्जन झालं पाहिजे टेक्निकली जबरदस्त, म्हणजे खूप मस्त करतात विसर्जन। धन्यवाद तुम्ही तुमचा वेळ या ठिकाणी आम्हाला दिल्याबद्दल। आम्ही पण तुमचं जे चॅनल आहे त्या चॅनलला आमचा धन्यवाद आणि भांडूपच्या राजातर्फे आम्ही तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आणि आपण आता आलेलो आहोत खरं तर दुसऱ्या गणपती बाप्पाच्या मंडळामध्ये। आणि खरं तर आपले अशोकदादा ज्या मंडळाचे प्रवर्तक आहेत अशा मंडळाला आपण या ठिकाणी भेट देण्यासाठी आणि त्यांच्या मंडळाच्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत या ठिकाणी गप्पा मारण्यासाठी आपण आलेलो आहोत। आणि आपला सुखकर्ता
आपल्या सुखकर्ताचे अध्यक्ष या ठिकाणी सावंत साहेब आहेत. तर सावंत साहेब, एकदा नमस्कार तुम्हाला सर्वांना. खरं तर मला पहिल्यांदा तर तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे की तुमच्या मंडळाला किती वर्ष कितवं वर्ष आहे हे मंडळाचं? आमच्या मंडळाला 55 वर्ष आहे. 55 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि कोणत्या प्रकारचा देखावा तुम्ही या ठिकाणी यावर्षी साकारलेला आहे? स्वामी समर्थांचा देखावा. मी खरं तर अशोकदादा तुमच्या मंडळाचे प्रवर्तकच आहेत आणि त्यांच्याबद्दल जर का मी तुम्हाला विचारायचं झालं तर अशोकदादांचा प्रवर्तक आहेत, त्याच्या व्यतिरिक्त एक आपले भांडूपचे कार्यसम्राट, शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार म्हणून कशा प्रकारचं सहकार्य त्यांचं तुम्हाला, तुमच्या मंडळाला किंवा तुम्हाला या ठिकाणी असतं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यांचं आम्हाला वेळोवेळी सहकार्य असतं. आपल्याला कुठलं अडीअडचणी असल्या काय असल्या तरी ते धावून येतात. तेव्हाही त्यांचं असं म्हणजे हे नसतं, फोन बिन बंद नसतो त्यांचा. बरोबर. केव्हाही रात्री घरी गेलं तरी किंवा रात्री करा केव्हाही का अपरात्री करा, वेळेला लगेच आपल्या धावून येतात, समजलं की. आणि ते प्रत्येक सर्वांना घेऊन चालतात असं. आणि खरं तर दादांचे फार जुने सहकारी या ठिकाणी संजय दुडे साहेब आहेत. साहेब, तुमचं देखील या ठिकाणी नमस्कार, तुम्हाला स्वागत. तुम्ही काय सांगाल या ठिकाणी दादांबद्दलचं? म्हणजे तुम्ही तर सहकारीच आहात त्यांचे, तर मंडळाला कशा प्रकारचं त्यांचं योगदान असतं किंवा कशा प्रकारचं सहकार्य दादांकडून या ठिकाणी दरवर्षी असतं? काय सहकार्य बोलायचं तर हे मंडळ जेव्हा स्थापन झालं ते जुने मंडळ होतं, ते मंडळ म्हणजे बरखास्त व्हायला झालेलं, पण दादांच्या माध्यमातून आम्ही पहिलं गोविंदा पथक, महाराष्ट्र गोविंदा पथक हे चालू होतं. मध्ये विश्वास कदम आमचे अध्यक्ष होते, त्यांनी आमच्या पोरांना बघितलं की बाबा काय पोरं आहे ती, मग त्यांनी हे मंडळ आमच्या हातात दिलं. मग तेव्हा मंडळ महाराष्ट्र मित्र गोंधळाच्या हातात दिलं. दादा आमच्या सोबत होते, मुलं आम्ही त्यांना पण सांगितलं तुम्ही जोपर्यंत सोबत राहणार तोपर्यंत आम्ही मंडळ चालणार, ज्या दिवशी तुम्ही आमच्या हात काढणार डोक्यावरणार त्या दिवशी मंडळ आम्ही काय हे करू शकत नाही, कारण आम्हाला कोणातरी हात पाहिजे. तसं प्रत्येक वेळेला दादांनी सहकार्य केलं. त्या मंडळातून दादांच्या माध्यमाची मंडळाची वास्तू झाली. आमच्या मंडळाची वास्तू नव्हती, ती वास्तू बनवून दिली त्यांनी. म्हणजे वेळोवेळी जे काही सहकार्य पाहिजे दादा आमच्याकडे करून देतात. आणि दादांना आम्ही मुख्य प्रवर्तक म्हणून केलं. ते आम्हाला बोलतो नाही आम्हाला काही ठेवू नका बॉडीवर, पण आम्ही बोलतो तुम्ही असणार तर आम्ही राहणार, त्या हिशोबाने आम्ही मुख्य प्रवर्तक म्हणून त्यांनी ठेवलं. आता तुम्ही त्यांचे सहकारी आहात म्हणून तुम्हाला एक दुसरा मुद्दा मी विचारू इच्छितो. खरं तर या ठिकाणी परवाच म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासन यांच्या अचानक अशा एका निर्णयामुळे आपल्या भांडूप विधानसभेमधील जो छत्रपती शिवाजी महाराज तलाव आहे, ज्या तलावामध्ये दादांचं नेहमीच सहकार्य असतं, गेल्या 28 वर्षांपासून दादा त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं मूर्तींचं जे विसर्जन आहे त्याच्यासाठी जी मोफत सेवा दादा पुरवत असतात. तर यावर्षी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यातर्फे भांडूप वेस्ट या ठिकाणी जे काही कृत्रिम तलाव बांधण्यात आले आणि त्यानंतर दादांनी शिवाजी तलाव, जो छत्रपती शिवाजी महाराज तलाव जो आहे तो ज्या पद्धतीने पुन्हा एकदा गणेश भक्तांसाठी आणि भांडूपकरांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिला विसर्जनासाठी, आणि त्या दिवशी तुम्ही देखील त्यांच्या सोबत होतात, तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? असं झालं की लोक जेव्हा विसर्जन करायला होते तेव्हा प्रशासनाच्या नियमांना वागत होतो. पण प्रॉब्लेम अडचण एवढी झाली की जेव्हा त्या प्रशासनाने डबे ठेवलेले, म्हणजे पाणी भरायचे डबे ठेवले, जवळजवळ 1000-1500 मूर्त्या आपल्या त्या दिवशी विसर्जन होतात, पण त्या हिशोबाने ते ड्रम ठेवलेले, ड्रम ॲक्च्युली असे निर्लज्जीसारखे ठेवलेले महानगरपालिकेनं. त्या ड्रम भरल्यानंतर पुढे त्यांचे काय करावं तेच कळलं नव्हतं महानगरपालिकेला. तर महानगरपालिकेला पुढे पर्याय सोडला नाही, लोकांचा उद्रेक वाढत गेला. मग तिथं अशोकदादांना फोन आले की बा साहेब असं असं होतं, तुम्ही असताना एवढी 28 वर्ष बिना सेवा करत असताना आमचा विसर्जन का नाही होत आहे? मग साहेब स्वतः आले, सर्व पक्षीय लोक आले तिकडे. सर्व पक्षीय लोकांना मिळून हा लोकांचा उद्रेक बघितला, साहेबांनी स्वतः एक डिसिजन घेऊन हा लोकांसाठी गणेश भक्तांनी शिवाय त्याला मोकळा केला आणि त्या मोकळा श्वास दिला. मग त्या लोकांचा एवढा आनंद उत्साह आला की विभागातून फोन यायला लागले की बाबा शिवाय ओपन आहे का, काय झालं शिवाय तलावाचं होत नाही. मग त्या दादांनी शब्द दिला की विसर्जनपर्यंत शिवाय तलाव हा मोकळा होणार. अच्छा, जसं की तुम्ही आत्ता सांगितलं की गेल्या 28 वर्षांपासून दादा या ठिकाणी गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी मोफत सेवा पुरवत असतात, तर भांडूपकरांसाठी किंवा भांडूप विधानसभेतील जे पण काही मंडळं आहेत तर त्यांच्यासाठी
विसर्जनाच्या दिवशीसाठी मोफत सेवा आणि म्हणजे विसर्जन आणि ज्या काही त्या ठिकाणी सुविधा तुम्ही उपलब्ध करता त्या कोणत्या प्रकारच्या आणि कशा प्रकारच्या केल्या जातात त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सार्वजनिक गणेश पूर्वी पवईला व्हायचे, ते पवईला यायचे तेव्हा ते व्यवस्थित सेवा नव्हती. जेव्हा आपण 28 वर्षापूर्वी दादांनी सुरुवात केली की कसं गणेश विसर्जन झालं पाहिजे, व्यवस्थित विसर्जन, त्यांना पण वाटलं पाहिजे पवई तलावामध्ये विसर्जन ढकलून करतात हे तसं काय झालं नाही पाहिजे. त्या हिशोबाने त्यांनी मूर्तीचं आयोजन केलं. मग त्यांनी बेड आम्ही स्वतः पवईला हे करतो. नंतर सुरुवातीला आम्ही इकडे गेलो, दादांच्या इथे गेलो माध्यम, दादा आम्हाला बरं तुम्ही तिकडे या, विसर्जन आपलं व्यवस्थित आहे. प्रत्येक भांडूच्या मंडळ, भांडूच्या बाहेरच्या मुलींचे पण आहे ना ते शिवाय तलावाला यायला बघतात, कारण विसर्जन व्यवस्थित होतं. कारण व्यवस्थित पट्टा लावून त्याचं ट्रॉलीवर जाऊन व्यवस्थित विसर्जन करायला 10 लोक लागत नाही. कारण ते स्वतः आधुनिक पद्धतीने स्वतः स्टेजवर उभं राहून त्या ट्रॉली लावून स्वतः उभं राहून पाणीचं व्यवस्थित हे विसर्जन होतं ते पाहतात. धन्यवाद साहेब, तुम्ही या ठिकाणी तुमचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आणि याच्यानंतर आपण खरं तर आलेलो आहोत मुंबईचा युवराज म्हणजेच शिवगर्जना मित्रमंडळामध्ये आणि आपल्यासोबत शिवगर्जना मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत. पांडेसाहेब, प्रथमतः तुम्हाला नमस्कार. यावर्षी कशा प्रकारचा देखावा तुम्ही या ठिकाणी सादर केलाय ते जरा आम्हाला सांगा थोडक्यात. बघा, सार्वजनिक गणेशोत्सव हा जो गणपती बाप्पाचा जो उत्सव असतो त्या उत्सवामध्ये आमचा उद्दिष्ट एकच असतो की उत्कृष्ट मूर्ती असावी आणि त्यासोबतच सामाजिक जी बांधिलकी आहे आमची, सामाजिक कार्य आहे ते सतत काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज त्या माध्यमाने चाललं पाहिजे. आता तुम्ही बघितलं तर एक कृष्ण रूपी गणेश इथे निर्मिती झाली आहे. इथे आम्ही कृष्ण स्वरूपाने गणपतीला बसवलं आहे. गेल्या वर्षी राम, त्याचा आधी विठोबा, असे कसं आहे की थोडे अँगल्स आम्ही बदलून लोकांना, जनतेची आवड जशी आहे, त्यांची जी पसंत आहे त्याला प्राथमिकता देऊन आम्ही इथे बसवलं आहे. आणि याचा दुसरा विशेष म्हटलं तर हे बघा, हे आमचे कार्यकर्तेच आहे, सभासद आहे, त्यांची कलाकृती 1-1.5 महिने आम्हाला पूर्ण गणेशोत्सव साजरा जेव्हा आम्ही करतो तर 1-1.5 महिना आधीपासूनच तयारी पूर्ण सुरू होते. आणि ह्यासाठी आपले जे सभासद आहे, गणेश, आपले जे सभासद आहे हे लहान मुलं आहेत, हे छोटे कार्यकर्ते आमचे, यांची मेहनत ही जास्त असते. तुम्ही बघा, हे कलाकृती जी आहे ते आपले मंडळातील कार्यकर्त्या लोकांनीच बनवली आहे. तर संकल्पना सध्या जी आहे ती साधारण धार्मिक आहे आणि लोकांना आवडण्यासारखीच आहे, दुसरा काही विशेष त्यामध्ये नाही. आणि खरं तर या ठिकाणी शिवगर्जना मित्रमंडळ मुंबईचा युवराज यांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्यासोबत सचिन सिरके साहेब या ठिकाणी आहेत. तर साहेब, तुम्हाला मी प्रश्न हा विचारू इच्छितो की दरवर्षीप्रमाणे आकर्षक अशी मुंबईचा युवराज म्हणजेच आपल्या शिवगर्जनाची सर्वात मोठी आणि सर्वात उत्कृष्ट अशी मूर्ती या ठिकाणी आपण दरवर्षी बाप्पाला विराजमान करत असतो. पण अशोकदादा पाटील जे आपले आमदार आहेत, कार्यसम्राट, तर गेल्या 28 वर्षापासून ते छत्रपती शिवाजी महाराज आपला जो तलाव आहे त्या ठिकाणी सर्व मंडळांना मोफत गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठीच्या ज्या काही सुविधा आपल्याला उपलब्ध करून देत असतात. तर तुमची सगळ्यात एवढी उंच मूर्ती आणि त्याचं कशा प्रकारे त्या तलावामध्ये विसर्जन कशा पद्धतीने केलं जातं त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? ॲक्च्युली जी आपली मूर्ती आहे ती आज नाही बोललं तर एक 22-23 फुटाची मूर्ती आहे. त्याच्या अगोदर म्हणजे जे स्टार्टिंग झाली ना, जेव्हापासून मूर्ती जी मोठी आणायची स्टार्टिंग झाली त्या वर्षापासून अशोकदादाच पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेतात त्याची. आणि आम्ही ते आहेत म्हणून आम्ही मोठी मूर्ती आणतो, हे पण तेवढं. आणि आम्ही त्यांना बोलतोय की आज तुम्ही आहात ना म्हणून आम्ही मूर्ती विसर्जनाचं आम्हाला टेन्शन नाही. म्हणजे कुठलाही मुलगा, कुठलाही कार्यकर्ता जो आहे तो तेच सांगतो की आज तुम्ही आहात म्हणून आम्ही, आणि आम्ही त्यांनाही सांगतो की तुम्ही आहात ना म्हणून बिंदास चला, काय विषय नाही. आणि आज त्यांच्या जी एवढी मोठी मूर्ती विसर्जन करतात त्याच्यामध्ये
म्हणजे कुठलाही म्हणजे व्यवस्थितपणे म्हणजे एकदम व्यवस्थित म्हणजे एकदम व्यवस्थित, काहीच कुठे प्रॉब्लेम नाही काही. म्हणजे आतापर्यंत म्हणजे बेल्ट घालण्याची टेक्निक बरोबर. आणि ते म्हणजे ती विसर्जन ही अशीच झाली पाहिजे, मग मिडलला झाली पाहिजे, किंवा ही आता आमची उभी मूर्ती आहे तर तिकडेच त्या ठिकाणी जायचं, ते व्यवस्थित त्यांचं नियोजन खूप चांगलं असतं. आणि खरं तर दादांचं तुमच्या मंडळाला कशा प्रकारचं गणपती गणेशोत्सवामध्ये कशा प्रकारचं सहकार्य असतं? मुंबईचा युवराज आहे तर कशा प्रकारचं सहकार्य असतं? दादांचं गणपतीचंच नाही, पूर्ण वर्ष म्हणजे आपलं पूर्ण मंडळाशी चांगले संबंध आहेत त्यांचे. आणि कुठलीही गोष्ट की दादांना सांगितलं की बाबा हे असं आम्हाला पाहिजे तर ह्या गोष्टी करायच्या आहेत, तर कधी नाही होत नाही त्यांच्याकडून. आपल्याला खूप चांगलं सहकार्य असतं. या ठिकाणी मंडळाचे सदस्य तसेच व्यापारी दिलीप जैनजी आपल्यासोबत आहेत. तर मी तुम्हाला विचारू इच्छितो की अशोकदादांचं तुमच्या मंडळासोबतचं जे काही सहकार्य असतं ते कशा प्रकारचं सहकार्य असतं आणि काय काय पद्धतीने उपक्रम गणेशोत्सवामध्ये या ठिकाणी तुमच्या मंडळासोबत किंवा तुम्ही मंडळ म्हणून दादांना सोबत घेऊन कशा प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवता? अशोक दादा पाटिल बोलेगा तो ये मंडल में पहले से ही एकदम जो चाहिए हर चीज़ का उनका सपोर्ट रहता है, और ऐसा लगता है इधर के ही वो सदस्य है। अच्छा, पहले से उनका ऐसा हर चीज़ में कोई भी चीज़ रहेगा उसमें उनका अग्रणी रहते हैं, हर काम में किसी चीज़ का किसी को कोई प्रॉब्लम नहीं होता है, तो हर चीज़ में वो हमारे को पार्टिसिपेशन देते हैं, तो सपोर्ट करते हैं हर चीज़ से उनको। ओके, धन्यवाद. आणि या ठिकाणी शिवगर्जना मित्रमंडळाचे वरिष्ठ संस्थापक मित्रमंडळ या ठिकाणी आहेत आणि आपले गणेश सावंत या ठिकाणी आहेत. तर नमस्कार प्रथमतः. तर तुम्हाला मी विचारू इच्छितो की आपले भांडूपचे शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार अशोकदादा पाटील आणि तुमचं जे शिवगर्जना मित्रमंडळ ज्याचं मुंबईचा युवराज आपण ज्याला मंडळाला म्हणतो, तर भांडूपचा आणि मुंबईचा युवराज असं अशोकदादांचं तुमच्या मंडळासाठीचं कशा प्रकारचं योगदान असतं आणि कशा प्रकारचं सहकार्य तुम्हाला गणपती उत्सवामध्ये त्यांच्याकडून आपल्याला मिळतं? आपण जर बघाल तर गेली 3 दशकं म्हणजे जवळपास 30 वर्षाचा वरचा कालावधी हा मंडळ येथे गणेशोत्सव साजरा करत आहे. तसंच जे नातं आपलं गणपती बाप्पासोबत या मंडळाचं आहे, तसंच एक वेगळं नातं अशोकदादा पाटील यांचं आपल्या मंडळाशी आहे. त्यांनी जी आपली राजकीय कारकिर्दीची सुरुवात जी केली, जेव्हा त्यांनी पहिली जी निवडणूक लढवली त्याच्यामध्ये आपल्या मंडळाचा खूप एक मोठा हातभार त्यांना लागला होता, सहकार्य लाभलं होतं. आणि सोबत त्याचं एक काय बोलतात रेसिप्रोकेशन जे म्हणतो, ज्या वेळी मंडळाला जिथे ज्या पद्धतीने सहकार्य करता येईल त्यावेळेला दादांनी वैयक्तिकरित्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मंडळाला सहकार्य केलेलं आहे. अच्छा, आणि दुसरा मुद्दा असा की गेल्या 28 वर्षापासून आपण म्हणजे आता आपल्या मंडळाला किमान 32 ते 33 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. तर दादा जे आहेत अशोकदादा आपले गेल्या 28 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज तलावावरती सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी त्या ठिकाणी मोफत अशा सुविधा उपलब्ध करून देत असतात. तर तुमच्या मंडळाला म्हणजे अशा कोणत्या सुविधा त्यांनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत किंवा ते ज्या सुविधा उपलब्ध करून देतात त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? जसं आपल्याला सर्वात माहिती आहे, भांडूप हे एक मिनी कोकण आहे आणि या मिनी कोकणाला सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक असा एक वारसा लाभलेला आहे. आणि तसं तुम्ही जर एक बघाल की अशोकदादा पाटील हे सुद्धा एक अष्टपैलू असं एक नेतृत्व आहे, ज्यांच्याकडे तुम्ही बघाल की एक चांगला उच्च शिक्षित, परत तुम्ही जर बघाल तर चांगला एक खेळाडू, आणि तुम्ही जर बघाल तर अजून एक राजकीय दृष्ट्या त्याने पण बरीचशी एक चांगली BSTचे चेअरमन हे पद भूषवलं आहे. आणि सोबत सांस्कृतिक तुम्ही जर बघाल वर्षानुवर्ष आम्ही पण बघतोय लहानपणापासून त्यांच्या घरी गणेशोत्सव साजरा केला जातो. हे तर घरचा विषय झाला. आणि जर तुम्ही भांडूपच्या विषयात जर बोलाल तर गेली 30 वर्ष म्हणजे जेवढं मंडळाची आपल्या कारकीर्द आहे जवळपास तेवढीच वर्ष दादा म्हणजे 28 वर्ष अंदाजे असतील ना, की दादा एक विनामूल्य तिथे गणपती विसर्जन हा कार्यक्रम राबवत आहेत. म्हणजे कोणतेही आर्थिक सहाय्य शासनाकडनं न घेता स्वखर्चाने, भले आपण एखाद्या पदावर म्हणजे नगरसेवक असो, आमदार असो, या पदावर असो वा न असो, त्याची तमा न बाळगता वैयक्तिकरित्या ते स्वतः उभे असतात. म्हणजे आर्थिक नुसतं आर्थिक नाही, स्वतः ते वैयक्तिकरित्या तिथे हजर असतात. म्हणजे त्यांची नियोजन आणि एक कलात्मक दृष्टी आहे
ती पण ते आपल्या तलावाला लाभली आहे. तुम्ही जर बघाल तर सुशोभीकरणचं त्यांनी त्यात हातभार त्यांचा आहे. परत ती जेटी जी असते काय म्हणजे तिथून ट्रॅव्हल करताना ती बोट असते जेट स्की, ते स्वतः त्याचे वैयक्तिक खर्चाने देतात. म्हणजे ह्याचा उपभोग प्रत्येक गणेश भक्ताला आणि गणपती बाप्पाला दरवर्षी होतोय. भांडूपवासियांना तर जास्तीत जास्त फायदा त्याचा झालाय. आणि आमच्या मंडळाला जेव्हा एक समाजसेवी होते, फक्त समाजसेवक होते अशोकदादा पाटील, तेव्हापासून त्यांचा साथ लाभला आहे. आणि आज नंतर ते नगरसेवक झाले, आमदार झाले, ठीक आहे. तर आजपर्यंत त्यांचा जो आहे एक प्रेम मंडळासोबत आहे आणि कार्यकर्ते पण त्यांच्यासोबत आहे. तर अशा प्रकारे हे होते भांडूपचा शिवगर्जना मित्रमंडळ मुंबईचा युवराज यांचे सगळे पदाधिकारी. तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून वेळ आम्हाला या ठिकाणी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि सोबत दादाने एवढे वर्षानुवर्ष जो आपलं सहकार्य, त्यांचं मार्गदर्शन जे मंडळाला दिलंय, त्यासाठी आमच्या मंडळाच्या सर्व परिवारातर्फे त्यांचं अभिनंदन. आणि सोबत आपण इथे आलात त्यामुळे आपलेही खूप खूप आभार. गणपती बाप्पा मोरया, मोरया, विजय असो. एका प्रसिद्ध अशा मंडळामध्ये आलेलो आहोत, ते म्हणजेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जंगल मंगल विभाग. आणि आपल्यासोबत या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष चव्हाण साहेब तसेच सेक्रेटरी परब साहेब आहेत. तुमचं खूप खूप स्वागत. खरं तर दरवर्षीच आपल्या मंडळाचा वेगवेगळ्या पद्धतीने सामाजिक संदेश या ठिकाणी देऊन तुम्ही देखावा या ठिकाणी सादर करत असता गणेशोत्सवामध्ये. तर यावर्षी असं काय वैशिष्ट्य आहे की कोणत्या प्रकारचा देखावा तुम्ही यावर्षी सादर केलेला आहे? आम्ही यावर्षी जो सादर केला हा आहे सोशल मीडिया शाप की वरदान, या हिशोबावर केलेलं आहे. शाप की वरदान. अच्छा. खरं तर तुमचं ज्या पद्धतीने नियोजन आणि ज्या पद्धतीने देखावा ज्या पद्धतीचा असतो आणि आपल्या मंडळाला जे आपले भांडूप विधानसभेचे शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार जे अशोकदादा पाटील आहेत, त्यांचं आणि तुमच्या मंडळाचे फार पूर्वीपासूनचे जे संबंध आहेत. तर अशोकदादांचं तुमच्या मंडळाला या ठिकाणी कशा प्रकारचं सहकार्य गणेशोत्सवामध्ये लाभतं किंवा कशा प्रकारचं सहकार्य असतं त्याबद्दल काय सांगाल? अशोकदादा पाटील आज भांडूप विधानसभेचे आमदार आहेत. त्यात अगोदरही होते. पण जसं सांगायचं झालं तर अशोकदादांचं आमदार नसताना देखील त्यांचं सहकार्य होतं आणि यापुढेही त्यांचं असेल. कारण मेन म्हटलं तर आज शिवाजी तलावापासून जे ते एवढे प्रयत्न करतात विसर्जनसाठी सर्वांचं, भले घरगुती असून दे, सार्वजनिक असून दे किंवा नवरात्रीचं असून दे, त्यांचं खूप मोठं सहकार्य या भांडूपला त्यांचं लाभलेलं आहे. आताच तुम्ही जसं की म्हणालात की विसर्जनाच्या संदर्भात, तर गेल्या 28 वर्षापासून अशोकदादा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज तलाव जो आहे आपला, त्या तलावामध्ये गणेश मूर्तींचं जे विसर्जन असतं त्या विसर्जन करण्यासाठी ज्या काही सुविधा उपलब्ध करतात. तर तुमच्या ज्या पद्धतीने आगमन नियोजन पद्धतीने असतं तसंच विसर्जन करण्यासाठीचं दादांचं जे नियोजन आहे त्याबद्दल त्याच्या बाबतीत तुम्हाला काही सहकार्य होतं का? हो, त्यांचं खूप मोठं सहकार्य आहे. जसं मी सांगितलं, आज फक्त सार्वजनिकच नाही की घरगुती किंवा इतर ज्यांचे सोसायट्यांचे वगैरे बरेचसे गणपती भांडूपमध्ये निर्माण झालेले आहेत. तर त्यांना आता पुढे विसर्जनसाठी किंवा मोठ्या मूर्त्या असतात त्यावेळी ते क्रेनची चांगली सोय करतात. त्याच्या अलावा बोटीची चांगली सोय केलेली आहे. त्यांची माणसं असतात स्पेशली की विसर्जन करण्यासाठी की कोणाला काय इजा वगैरे होऊ नये काळजीपूर्वक ती संपूर्ण ते हँडलिंग करतात त्या हिशोबाने. तर तुम्ही या ठिकाणी वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. या ठिकाणी आणखी एका भांडूप विधानसभा क्षेत्रातील नामांकित अशा मंडळामध्ये आलेलो आहोत, ते म्हणजेच कोकण नगर मित्रमंडळ, कोकण नगरचा राजा. आणि खरं तर कोकण नगरचा राजा, कोकण नगर मित्रमंडळाचा यावर्षी 50 वर्ष त्यांनी पूर्ण केलेली आहेत. आणि आपल्यासोबत मंडळाचे पदाधिकारी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. सावंत साहेब सेक्रेटरी तसेच खजिनदार जाधव साहेब आपल्यासमोर उपस्थित आहेत. तुमच्या सर्वांचं प्रथमतः स्वागत. खरं तर 50 वर्ष मंडळाला पूर्ण झालेली आहेत आणि 50 वर्ष पूर्ण होत असताना आज या ठिकाणी कशा प्रकारचा काय असं देखाव्याचं वैशिष्ट्य
कोणत्या प्रकारचा देखावा तुम्ही या ठिकाणी गणेशोत्सवामध्ये सादर केलेला आहे, काय सांगाल? सुवर्ण महोत्सव वर्षाच्या निमित्त आपण आमच्या कोकणच्या राजाला पहिली भेट दिली, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि मी स्वागत करतो तुमचं. 50व्या वर्षाची चाऊल आम्ही विभागातील सगळ्या वर्गणीदार हितचिंतकांना 49व्या वर्षीच दिली होती आणि त्याप्रमाणे आमचे सर्व कार्यकर्ते, ज्येष्ठ आमचे कार्यकर्ते, ह्या लोकांनी, युवा सदस्यांनी, महिला सदस्यांनी आम्ही 49 वर्षांनी 50 वर्षाची तयारी केली होती. त्याप्रमाणे आम्ही विभागातल्या जनतेची एक मीटिंग बोलवली आणि मीटिंगनुसार आम्ही हा एक स्लम एरिया असल्यामुळे पहिलं रहिवाशांची मतं जाणून घेतली की बाबा आपलं 50 वर्ष आहे, आपल्याला कसं काय करायचं आहे. रहिवाशांनी पण आम्हाला भरघोस साथ दिली आणि सांगितलं की 50 वर्ष इथं कुठलं तरी एक प्राचीन मंदिर व्हावं. त्याप्रमाणे मग आमच्याकडे 3 पर्याय आले. त्यानंतर आम्ही सर्वजण एक विचार करून आमचे जे डेकोरेटर होते रवी धुरी यांना बोलवलं, त्यांना आम्ही ते थीम सांगितल्या. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की एवढा स्पेस आहे आणि एवढा सुंदर जागा आहे, तर ती जागा जर मी पूर्ण कव्हर करू शकलो तर मला जेजुरी करावं असं वाटतं आणि आमच्या मनात पण होतं आणि त्याप्रमाणे आम्ही ते साध्य केलं. आज अभिमान आहे 50व्या वर्षी आम्ही भांडूपच्या जनतेला की जेजुरीचं दर्शन इथं घडवतोय, आमच्या मंडळाचा अभिमान आहे. खरं तर 50 वर्ष कंप्लीट पूर्ण झालेली आहेत आणि या ठिकाणी आत्ताच तुम्ही सांगितलं की तुम्ही सर्व सदस्यांची आणि रहिवाशांची एक मीटिंग या ठिकाणी तुम्ही बोलावलीत आणि खरं तर मी तुम्हाला एक प्रश्न या ठिकाणी विचारू इच्छितो की आपले भांडूपचे आमदार, कार्यसम्राट आमदार अशोकदादा पाटील यांचं देखील तुम्हाला कशा प्रकारे 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तर कशा प्रकारचं सहकार्य तुम्हाला मंडळाला असतं आणि यावर्षी 50 वर्ष कंप्लीट झाले तर विशेष असं काय सहकार्य तुम्हाला यावर्षी लाभलेलं आहे त्यांचं? अशोकदादांबद्दल बोलायचं तर ते आमदार आमच्यासाठी नाहीच आहेत, आमच्या मंडळाचे ते सदस्य आहेत. आणि मी तुम्हाला एक आठवण करून देतो की साहेब इथं पहिलं एक 4 फूट खाली खोल असं मैदान होतं. बरोबर. आम्ही फक्त अशोकदादांच्या कानावर घातलं होतं की दादा आमच्या मंडळाचं 50वं वर्ष आहे. दादानी मला पहिलंच तिथं थांबवलं की आमच्या नाही, आपल्या मंडळाचं आहे. आणि बोलतो की तुमच्या मंडळाला मी राजा बसतोय, कोकणचा राजा बसतोय, मी सगळं काम करून देतो. तर ही वास्तू दादाने आम्हाला गणेशोत्सव मंडळापर्यंत सुशोभित करून दिली आणि आम्हाला पाहिजे तसा कॉन्ट्रॅक्टर दिला. आम्हाला जसं पाहिजे तसं माणूस आम्ही करू शकत होतो आणि त्याप्रमाणे आम्ही ते कामकाज करून घेतलं आणि राजाची इच्छा होती थाटामाटात बसायची, ती आमदार अशोकदादांच्या माध्यमातून आम्हाला म्हणजे पूर्ण करण्यात आली. आणि आम्ही मंडळातर्फे अशोकदादांचं पहिलं अभिनंदन करतो आणि आम्ही हे करतो की आमचे एवढी वास्तू चांगली बांधून आमच्या राजाला थाटामाटात बसवलं. भांडूपवासियांना मुंबईवासींची लोक येत आहेत तिथं बघायला, तर त्यांना एक चांगला दर्शन घेण्याचा मान आम्हाला दिलात. दादांच्या बद्दल सांगायचं तर आणखीन मी तुम्हाला एक सांगतो, आमची एक मोर पिसाची एक मूर्ती होती, बरोबर ना? तर मोर पिसाची मूर्ती विसर्जित करताना आम्हाला थोडी अडचण निर्माण झाली होती आणि ती हेवी मूर्ती असल्यामुळे थोडी विसर्जन त्या मूर्तीच्या दिवसापासून त्यांनी क्रेन आणली होती, त्या दिवशी क्रेन चालू केली शिवाजी तलावमध्ये. ती आजही क्रेन चालू आहे, कारण दादाने सांगितलं की मूर्त्या मोठमोठ्या असतात, जड असतात आणि आज 28-29 वर्ष अशोकदादा त्या माध्यमातून शिवाजी तलावची स्वच्छता आणि गणेश मूर्तीची चांगली विसर्जन करतायत आणि एक चांगला म्हणजे त्यांचे कार्यकर्ते पण तिथं अहोरात्र मेहनत घेत आहेत आणि एक चांगलं विसर्जन केलं जात आहे तिथं. तर खरं तर या ठिकाणी आपण बघितलं की कोकण नगर मित्रमंडळ आणि कोकणचा राजा यांनी 50 वर्षाच्या निमित्ताने हा देखावा जो आहे जेजुरी या ठिकाणी साकारलेली आहे आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपल्यासोबत वेळात वेळ काढून आम्हाला या ठिकाणी तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, कोकणच्या राजाचा विजय.
आणि आपण खरं तर या ठिकाणी भांडूपचे कार्यसम्राट आमदार अशोकदादा पाटील यांच्या भांडूप विधानसभा क्षेत्रातील आणखी एका नामांकित अशा मंडळामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. ते म्हणजे उत्कर्ष विकास मित्रमंडळ, उत्कर्ष नगर विकास मित्रमंडळ. आणि आपल्यासोबत मंडळाचे सर्व या ठिकाणी सहकारी पदाधिकारी आहेत. आणि या ठिकाणी बघू शकता बाप्पाची प्रचंड भव्य अशी मूर्ती या ठिकाणी मस्त असा सुंदर असा देखावा या ठिकाणी त्यांनी सादर केलेला आहे. आणि आपल्यासोबत मंडळाचे या ठिकाणी सेक्रेटरी मरगत साहेब तसेच खजिनदार सुर्वे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व पदाधिकारी देखील आहेत. सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. तर यावर्षी तुमच्या मंडळाचं कितवं वर्ष आहे म्हणजे, आणि मंडळाचा कशा प्रकारचा देखावा, काय वैशिष्ट्य या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी सादर केलेलं आहे? उत्कर्षनगर विकास मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव यांच्या वतीने मी प्रथम आपला सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. उत्कर्षनगर विकास मंडळाची स्थापना ही 1967 साली झाली. यावर्षी उत्कर्षनगरचा गणराया 59व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहे. पुढच्या वर्षी आमचं 60वं वर्ष आहे आणि मंडळाने ठरवलेलं आहे हे 60वं वर्ष म्हणजे हिरक महोत्सवी वर्ष म्हणून आम्ही आता दिवाळीच्या दरम्यान आमचं AGM होईल. ते AGMमध्ये आम्ही ते अनाऊन्स करू की हिरक महोत्सवी वर्ष या वर्षापासून सुरू होणार. आज 59व्या वर्षामध्ये उत्कर्षनगरचा गणराया स्थानापन्न झालेला आहे. त्यावेळची जी धुरंधर मंडळी होती, आमच्यासारखे त्यावेळचे जे कार्यकर्ते होते, त्यांनी त्यावेळेला मग त्यामध्ये प्रामुख्याने बाबी मेदारी असतील, मांजरेकर बाबा असतील, तसेच हे आपले सीताराम सुर्वे ही ज्येष्ठ मंडळी, त्यावेळची आताची ज्येष्ठ मंडळी आणि त्यावेळची तरुण मंडळी, अशा पद्धतीने त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी या उत्कर्षनगर विकास मंडळाची स्थापना केली. आज ह्या वास्तूमध्ये गणराया उत्कर्षनगरचे ओंकारेश्वर स्थानापन्न झालेले आहेत. खरं तर सुरुवातीला ही वास्तू म्हणजे पडीक घर होतं, कौलारू पडीक घर होतं आणि त्यामध्ये बाकी कुठच्या सुखसुविधा नव्हत्या. मग थोड्या काही वर्षामध्ये मग या ठिकाणी स्कूल चालू केलं, म्हणजे पहिलीचा इयत्ता पहिलीचे वर्ग, दुसरीचे वर्ग असं या ठिकाणी खरं म्हणजे सामाजिक सुरुवात अशा पद्धतीने झाली उत्कर्षनगर विकास मंडळाने. त्यानंतर टप्प्याटप्प्याने साधारणतः 1990च्या दरम्याने या उत्कर्षनगर विकास मंडळाची धुरा आत्ताचे जे अध्यक्ष आहे सिद्धीविनायक न्यास मंदिर प्रभादेवीचे जे विश्वस्त आहेत सन्माननीय भास्करदाजी विचारे यांनी ह्या मंडळाची धुरा 1990 साली स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि तेव्हापासून ते आत्ताच्या घडीपर्यंत मंडळाची एका मोठ्या जोमाने उत्कर्षाकडे या ठिकाणी वाटचाल चालू आहे. खरं तर मरगत साहेब, तुम्ही आत्ताच या ठिकाणी सांगितलं की अध्यक्ष आपले जे भास्कर दाजी विचारे जे आहेत, आणि मी सुरुवातीला जसं म्हणालो की आपले भांडूपचे कार्यसम्राट आमदार अशोकदादा पाटील यांचे फार पूर्वीपासूनचे जुने संबंध, खरं तर गुरु शिष्याचं नातं असं म्हणायला देखील हरकत नाही. तर आपले कार्यसम्राट आमदार अशोकदादा यांचं देखील कशा, म्हणजे तुम्ही आत्ता जसं सांगितलं की भास्करबाई या ठिकाणी अध्यक्ष आहे, तर अशोकदादांचं देखील कशा प्रकारे मंडळाला सहकार्य असतं आणि दरवर्षी कशा प्रकारच्या उपक्रम असतात तुमच्यातर्फे राबवले जातात आणि त्याच्यामध्ये अशोकदादांचं कशा प्रकारे योगदान असतं त्याबद्दल काय सांगतात? म्हणजे एक प्रामुख्याने मी या ठिकाणी सांगू इच्छेन की भांडूप विधानसभा क्षेत्राला अशोकदादा पाटील यांच्यासारखा एक कार्यसम्राट आमदार मिळाला हे आमच्या भांडूपकरांसाठी आणि विशेषतः उत्कर्षनगर विकास मंडळाच्या माध्यमातून आमच्यासाठी ते एक भाग्याची गोष्ट आहे. याचं कारण आत्ताच मी बोललो की मंडळाच्या गणपती आमच्या उत्कर्षनगरच्या ओंकारेश्वराला 59 वर्ष झाली आणि आम्ही बघतो आहोत लहानपणापासून आम्ही या ठिकाणी पहिल्यापासून बाप्पाची आवड असल्यामुळे आम्ही सगळी तरुण मंडळी तेव्हापासून वावरतो. आज दादांच्या बाबतीत एक प्रामुख्याने विषय बोलायचा म्हटलं
तो गेली 28 वर्ष अशोकदादा पाटील हे स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या खर्चाने शिवाजी तलावमध्ये जे बाप्पांची विसर्जन व्यवस्था ते स्वतः जातीने बघतायत. त्यांची बरोबर जी टीम असते ती खरोखरच एक वाखाणण्यासारखं आहे. कारण तसं पाहायला गेलं तर या संपूर्ण भांडूपमध्ये साधारणतः 150 ते 200 हे सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होतात माझ्या अंदाजाने. आणि नाही म्हटलं तरी प्रत्येक मंडळाची ही गणेश बाप्पाची मूर्ती ही नाही म्हटले तरी 10 फुटाच्या वरती असते एक सर्वसाधारण विचार केला तर. आणि जर अशा मोठ्या मूर्तींचं जर एक शिवाजी तलाव सोडला तर आपल्याला विसर्जन नाही तर पवईला जावं लागेल. आणि पवई ही भांडूपसाठी विसर्जनासाठी एवढं जवळ डिस्टन्स नाही आहे. परंतु अशोकदादा पाटील हे मला माझ्या माहितीप्रमाणे अशोकदादा पाटील ज्या वेळेला प्रथम नगरसेवक झाले तेव्हापासून ही गणपती बाप्पाची शिवाजी तलावामध्ये त्यांनी जी विसर्जन करण्याची खांदा स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे स्वतःच्या सर्व सहकाऱ्यांचं ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. आणि आम्ही आमच्या अहवालामध्ये जे आमचं अहवालामध्ये वार्षिक अहवाल निघतं त्या वार्षिक अहवालामध्ये एक आम्हाला ज्या ज्या लोकांकडून सहकार्य लाभतं त्यांचा आम्ही प्रामुख्याने विशेष आभारमध्ये मानतो. त्या आभारामध्ये प्रामुख्याने अशोकदादांचं नाव हे अग्रक्रमाने असे या ठिकाणी सांगू शकतो. परंतु दुसरं एक महत्त्वाचं की अशोकदादांनी कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सांगतो तुम्हाला 2014ला अशोकदादा ज्या वेळेला प्रथम आमदारमधून निवडून आले मला वाटतं 15-16चा गणेशोत्सव असेल. पत्र्याची शेड होती. आता ही जी आपण उभे होतो ती पत्र्याची शेड होती. तर त्यावेळेला गणेशोत्सवाला मला वाटतं 15-1 दिवस असतील त्यावेळेच्या गणेशोत्सवाला. आणि बऱ्यापैकी पत्रे आमचे तुटले फुटलेले होते आणि पावसामध्ये वगैरे त्याचा त्रास होत होता. मग आमचे अध्यक्ष सन्माननीय भास्करदाजी विचारे यांनी दादांकडे एक शब्द टाकला. आता त्यांचं गुरु शिष्याचं नातं आहे. अध्यक्ष सहज बोलून गेले, अशोकराव 15 दिवसावर गणेशोत्सव आलेला आहे, जरा मंडळावर पत्रे टाकून मिळतील तर फार बरं होईल. दादांनी क्षणाचाही विचार न करता नारळ वगैरे काही फोडलं नाही, डायरेक्ट कामाला सुरुवात केली. आणि ही संपूर्ण हे एल टाईपमध्ये आम्हाला नवीन पत्रे या ठिकाणी टाकून दिली. त्याच्यानंतर या ठिकाणी आता ज्या वास्तूमध्ये उभे आहोत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही वास्तू कौलारू वास्तू होते. ज्या वेळेला विचारे साहेबांनी याची धुरा सांभाळली त्यावेळेला कास्प्लॅन संस्था श्रम विभागामध्ये जोरात होती. साधारणतः 95-90च्या दरम्याने त्यावेळेला कास्प्लॅन संस्थेच्या माध्यमातून ही वास्तू आम्ही उभी केली. आणि त्यानंतर आज 2025 आहे. साधारणतः 2 वर्षापूर्वी या ईशान्य मुंबईचे खासदार सन्माननीय आपले मनोजभाई कोटक यांनी ही वास्तू आम्हाला पूर्णपणे 1+ हे म्हणजे RCC कॉन्क्रीटमध्ये ही एवढी मोठी मांडून दिली. आता दादांबरोबर आमचं 15 दिवसापूर्वीच बोलणं झालेलं आहे. आमचं सर्व पत्रव्यवहार वगैरे तयार आहे. दादांना आम्ही सांगितलेलं आहे 60व्या वर्षी आमचा गणेशोत्सव म्हणजे पुढच्या वर्षीचा गणपती बाप्पा येण्या अगोदर ही वास्तू आम्हाला 1+1 करून पाहिजे. आणि दादाने आम्हाला तसा शब्द दिलेला आहे की मी ते करून जाणार. आणि आम्हाला पण मंडळाला सुद्धा आमच्या सर्व मंडळातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना सुद्धा दादांवर विश्वास आहे की एकदा शब्द दिल्याच्या नंतर अशोकदादा पाटील तो पूर्ण करतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला ते सहकार्य मिळेल एवढी आम्हाला मंडळाला अपेक्षा आहे. तर खरं तर हे होते उत्कर्ष नगर विकास मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी. तुम्ही खरंच या ठिकाणी वेळात वेळ काढून आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. 1 मिनिट.